नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय AV9 एक्सप्रेस. मित्रांनो, महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राचं राजकारण, राजकीय पक्ष, नेत्यांची भाषा, वाद विवाद, टीका टिप्पण्या, टोमणे, अनेक प्रकारे लोक बोलत असतात आणि माध्यमांमध्ये आपण ह्या सगळ्या गोष्टी वारंवार बघत असतो. भाषेचा स्तर, राजकीय नेते आपल्या भाषणातून किंवा आपल्या बाईटमधून त्याचं विभत्स असं प्रदर्शन करत असतात. खरं तर या नेत्यांना जनतेने चपराक लावण्याची गरज आहे. हे नेते स्वतःच्या आयुष्यामध्ये यांनी काहीच केलेले नाही. असेही लोकांवर लादले जातात, ज्यांनी त्यांच्या सगळ्या राजकीय जीवनामध्ये किंवा संपूर्ण आयुष्यामध्ये न पक्षासाठी, न जनतेसाठी किंवा न देशासाठी, न राज्यासाठी कुठलंच असं चांगलं काम केलेलं नाही. असे लोकसुद्धा आपल्यावर लादले जातात, जनतेवर लादले जातात, नागरिकांवर लादले जातात आणि त्याचा निव्वळ तोटा हा राज्यातील जनतेला, देशातील जनतेला होत असतो. मुळात पक्ष आपल्या पिताजींचा आपल्याकडं वारशाने आला. अर्थात आपल्याकडं या सगळ्या वारशाची सगळीच आपण कहाणी बघितलेली आहे, माहिती आहे. वारसासुद्धा पक्षावर एकट्याचा नव्हता, तो सर्व कुटुंबाचा असावा. पण तो एकट्यानेच सगळा पक्ष हिरावून घेतला, हिसकावून घेतला. हे पण सगळ्या राज्यातील जनतेला माहीत आहे की बाळासाहेबांचं किती पुत्र आहे, बाळासाहेबांची संपत्ती किती आहे, बाळासाहेबांचं सगळंच चल अचल संपत्ती किती आहे. ह्या सगळ्या गोष्टी राज्यातील जनतेला माहिती आहे. पण वारसदार बाकी बाळासाहेबांचे एकच दिसतात, अशी परिस्थिती आहे. तेव्हा यांनी त्या पक्षासाठी किंवा राज्यातील जनतेसाठी काय केलं, हा एक मूळ प्रश्न आहे. आणि मग आपण फक्त आपलं फ्रस्ट्रेशन दाखवायचं. आपल्याला आपले स्वतःचे आमदार, मंत्री, संघटन, आपल्याकडे असलेले पक्षातले कार्यकर्ते हे आपल्याबरोबर राहिले नाही, आपल्याला ते सोडून गेले, आपल्याबरोबर कोणीच बरोबर नाही. मग अशा वेळेस आपण कोणाला तरी शिव्या द्यायच्या, शाप द्यायचे, घाणेरडं टीका टिप्पण्या करायच्या. वस्तुतः तुमच्याकडं पक्ष आहे, त्या पक्षाच्या बाबतीत आपण काहीच बोलायचं नाही. म्हणजे आपण देशासाठी काय करणार आहे, विकासावर एखादी गोष्ट बोलायची, त्याच्यावर काय बोलायचं आहे, काहीच नाही. आणि मग फक्त टोमणे आणि शिव्या, ही जरा त्यांची भाषा एकदा तुम्ही ऐकून बघा. किती निर्लज्ज माणसं असतात बघा. आता आम्ही काही टोमणा नाही मारत, खरोखर आहे की नाही मला तुम्ही सांगा. जे देवेंद्र फडणवीस बोलले होते, मी पुन्हा येईन, त्यांनी सांगितलं मी पुन्हा आलो, ते 2 पक्षांना फोडून आलो. असा निर्लज्जम सदासुखी माणूस. अरे घरफोड्या, तू दुसऱ्याचे पैसे चोरतोस, दुसऱ्याची संपत्ती चोरतोस आणि त्या संपत्तीवरती तू नागोबासारखा बसतोस. तू कसला मर्द रे, तू कसला राजकारणी. तेव्हा त्यांची ही इतकी खालची भाषा आणि वेगवेगळ्या प्रकारचं, फक्त कुठेही भाषण असू द्या, कुठेही तुम्ही त्यांचं जे काही उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे असतील, यांची भाषा तर सोडा, पण यांना कधी भाषणामध्ये आपलं जे काही विकासात्मक जे काही बोलायचं आहे, राज्यासाठी तुम्ही तुमचा पक्ष काय करणार आहे, तुमची दिशा काय असणार आहे, नागरिकांसाठी तुमचं काय काम राहणार आहे,
प्रत्येक जिल्ह्यावाईज जेव्हा तुमच्या सभा होता ते त्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही काय करणार आहे हे कधीच तुम्ही कुठल्या भाषणामध्ये तुम्ही त्यांचं ऐकलं नाही आणि कधीच ते पण सांगणार नाही, कारण त्या गोष्टीची त्यांना कधी जाणच नाही, समजच नाही. ते स्वतः कबूल करतात. उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा आपल्या भाषणांमध्ये कबूल केले की मला शेतीतलं काही कळत नाही, मला राज्याच्या विकासाचं काही कळत नाही, मला अर्थसंकल्पातलं काही कळत नाही. आणि राहिला सुईला प्रश्न तर यांना राजकारणातलं सुद्धा काही कळत नाही असंही म्हणायला काय हरकत नाही. कारण नेहमीच असं वादग्रस्त बोलायचं, माझा बाप चोरला, माझा पक्ष चोरला, माझी पार्टी चोरली. न यांचा पक्ष न यांची पार्टी, सगळं कसं आयतं मिळालं होतं ते सुद्धा यांना राखण्यामध्ये यश आलं नाही. इतका दुर्दैवी माणूस आपण कुठं पाहिला नाही की एखादा पक्ष इतका व्यवस्थित आपल्याला राज्यानं हातात दिला आहे, सत्तेवर असलेला पक्ष आपल्या हातात आहे आणि तो पक्ष आपण गमावण्याची आपल्यावर वेळ आली आणि मग बोलायचं काय? फक्त देवेंद्र फडणवीसांना शिव्या द्यायचा, त्यांनी पक्ष फोडला, त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, गद्दार बोलायचं, मिंदे बोलायचं, खोके बोलायचं आणि मग मर्दाची भाषा करायची. ज्या माणसाला वारंवार अशा भाषणांमध्ये मर्द आणि मर्द असाल तर ही भाषा जेव्हा बोलावी लागते त्यावर शंका उपस्थित होते की कदाचित यांना कायमस्वरूपी असं मर्द असाल तर ही भाषा का बोलावी लागते याचं पण कधी प्रश्न उपस्थित होतो. पण बाळासाहेब ठाकरेंनी ज्या काही गोष्टी महाराष्ट्रासाठी करून ठेवल्या आहे त्या गोष्टीची वाताहतसुद्धा उद्धव ठाकरे आपल्याला लावताना दिसले. अक्षरशः शिवसेनेसारखी संघटना त्यांना सांभाळता आली नाही आणि त्याचं संपूर्ण नुकसान आज राज्यातील जनतासुद्धा भोगते. कारण अशा या फक्त वैफल्यग्रस्त आणि मूर्खपणामुळं, शिवाय जे संजय राऊत जे रोज येऊन पानचटपणा करतात आहे, कुणी संघटनेतला माणूस असेल किंवा नेता असेल, एखादा कार्यकर्ता असेल, पक्ष सोडून जेव्हा जातो तेव्हा संजय राऊत त्यावर प्रतिक्रिया देतात की हा गेला काही फरक पडत नाही, तो गेला काही फरक पडत नाही, तो तर जाणारच होता, हा तर गद्दारच होता, याचं आम्हाला माहीतच होतं आणि एक गेल्याने काय फरक पडत नाही, आमच्याकडं कार्यकर्ते आहे, नेते गेले तर काय फरक पडत नाही. अशा प्रकारची संजय राऊतांची थुकरट बडबड चालू असते. या गोष्टीला काही काडीची किंमत नाही. खरं तर उद्धव ठाकरेंनी शिव्या, शाप ह्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा जे लोक तुम्हाला सोडून गेले ते तुमच्यावर काही नाराज झाले असतील किंवा त्यांनी तुमच्या विकासाच्या कामाच्या बाबतीत जे काही व्हिजन असायला पाहिजे ते तुमचं नाही आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तीसुद्धा विकासाची तुमच्याकडं कास नसावी, किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तो मुद्दा तुम्ही सोडून दिला असावा. या सगळ्या गोष्टीचा विचार उद्धव ठाकरेंनी कधीतरी केला पाहिजे. तो विचार करायचा नाही. बाकी आपण फक्त शिव्या श्राप द्यायचे, कायमस्वरूपी परतीचे दोर पण कापायचे आणि याला गद्दार बोल, त्याला बापचोर बोल, याला सगळ्या गोष्टी बोलून झाल्या, ऐकून झाल्या आणि किती वेळा खालच्या स्तरावर बोलायचं. किती आपण एखाद्या राज्याच्या माजी मुख्यमंत्री आहेत, या राज्याचं आपण मुख्यमंत्री राहिलो आहे, एका संविधानिक पदावर आपण
2.5 वर्ष राहिलो आहे. मुळात हे 2.5 वर्ष हे सगळं यांनी स्वतःच चोऱ्या केल्या. आता हे बोलतात की हेच यांनी हे चोरलं, त्यांनी ते चोरलं. आणि फडणवीसांना सांगतात की हा चोर, तो चोर. मुळात फडणवीसांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून स्वतः चोरी केली आणि सत्तेवर जाऊन बसला. खुर्चीच्या मोहापायी अख्खा पक्षाचं वाटोळं केलं. तेच या सगळ्या गोष्टी उद्धव ठाकरेंना आज नडतात आहे. पण एखादं विकासाचं काम हे सगळं बोलत असताना या देवेंद्र फडणवीसांनी यांना टोमणे सम्राट म्हटले. आता हे फक्त टोमणे बहादूर, यांनी फक्त टोमणे मारायचे, दुसरं काहीच नाही. फक्त काही झालं की त्यांनी टोमणा मारायचा, काही झालं की कुठला तरी हास्य विनोद करायचा. असे काही लोक असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे फक्त शिव्या द्यायचे. हे सगळ्या गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये पाहतोय आणि काही नाही, विकासावर कुठं बोलायचं नाही, काहीच बोलायचं नाही. राज्यात काय करणार आहे ते बोलायचं नाही. आता तुम्ही 25 वर्ष महानगरपालिका सांभाळली, एक विकासाचं कामसुद्धा उद्धव ठाकरे सांगू शकत नाही. ही शोकांतिका आहे. आणि मग फक्त शिव्या छाप द्यायच्या, एक सिंगल कामसुद्धा सांगू शकत नाही. तेच देवेंद्र फडणवीसांनी सांगितले, ते बघा. असं आहे की मी त्यांना एकच उपमा दिली आहे, टोमणे बहादर. आणि माझी उपमा ही कशी सार्थ ठरवायची याचा आटोकाट प्रयत्न ते करतात. त्यांना असं वाटतं की बाबा आपल्याला आता देवेंद्र फडणवीसांनी उपमा दिली आहे तर आपण ही उपमा सार्थच ठरवली पाहिजे. त्यामुळे ते टोमणे मारत असतात, काहीतरी बोलत असतात. माझं एकच म्हणणं आहे, एक वाक्य विकासावर बोला, एक वाक्य. ही निवडणूक जी आहे सामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारं सरकार निवडून द्यायची आहे. किमान एक तर सांगा, आम्ही हे करू, आम्ही ते करू. 25 वर्षात अख्ख्या मुंबईमध्ये हे सांगू शकतील असा एक प्रोजेक्ट नाही. आहो, एक नाही, मी 10 सांगतो. आज जेवढे आयकॉनिक प्रोजेक्ट्स आहेत माझ्या काळात सुरू झालेले आहेत, हे नाही करू शकले नाही, एकही नाही. त्यामुळे ते विकासावर बोलूच शकत नाही. त्यांना अदवा तद्वा बोलणे आणि हेडलाईन मिळवणे, मनोरंजन करणे आणि हेडलाईन मिळवणे याच्या व्यतिरिक्त त्यांच्या पदरी काय आहे? काहीच नाही. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटलं की एक तरी काम सांगा. 25 वर्ष तुम्ही महानगरपालिका सांभाळली, अनेक फायदे त्याचे लुटले. एक काम सांगा. मी 25 सांगतो, मी 50 कामं सांगतो की आपण काय केले, काय नाही केलं. पण हे लोक एक कामसुद्धा सांगू शकत नाही. याचं अतिशय वाईट वाटतंय. आणि मग शिव्या द्यायच्या, शाप द्यायचे, फक्त वाईट बोलायचं, वाईट टिप्पण्या करायच्या. महाराष्ट्रातल्या जनतेलाच पण शिव्या द्यायच्या. कारण भारतीय जनता पार्टीला लोक मतं देतात. यांच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीला मतदान करणारे सुद्धा लोक वाईट आणि फक्त यांच्या उभाटाला लोक मतदान करणारे ते बाकी चांगले. अशी परिस्थिती यांच्यावर ओढवली. काय बोलतात ते, काय नाही बोलत, अशी परिस्थिती, इतकी वाईट परिस्थिती उद्धव ठाकरेंवर आज आलेली. उद्धव ठाकरे काय बोलतात आणि त्यांचा स्तर आणि त्यांची लँग्वेज याच्यामध्ये अक्षरशः कठीण काम होऊन बसले. उद्धव ठाकरेंना आता काही मार्गच काही दिसत नाही, काही कळत सुद्धा नाही. अशी परिस्थिती, इतकी वाईट परिस्थिती उद्धव ठाकरेंची. त्यामुळं विकासावर बोला. टोमणे तुमचं ब्रीदवाक्यच झाले की तुम्ही उठसूट टोमणे मारायचे, काम काहीच करायचं नाही. टोमणे मारून मारून अख्खा पक्ष एकनाथ शिंदे घेऊन गेले आणि तुम्ही बाकी तुमच्याकडं टोमणे आणि टोमणे सम्राट ही एक पदवी तुमच्याकडं राहिली. बाकी तुमच्याकडं आता हातामध्ये काहीच राहिलं नाही. हेच आपल्याला यामध्ये नमूद करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.